तर नमस्कार मंडळी, आज आपण गार्डनिंग करणार आहोत. तर या गार्डनिंगमध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि काही अशी झाडं आहेत ती कशी लावायची ते सांगणार आहे. तर आज आपण कोरफडीच्या झाडांचं गार्डनिंग करणार आहोत. तर हे आमच्या बागेतली काही छोटी छोटी रोपं आहेत जी कोरफडीची ती आलेली आहेत आणि तीच रोपं मी इथे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. बागेत आहेत खूप मोठी, पण कसं आहे ना, कुंडीत जर असेल ना झाड कोरफडीचं तर ते खूपच छान दिसतं, कारण कोरफड दिसायलाच खूप छान दिसते. तर मी तेच प्रयत्न करत होते की आपण हे झाड आज काय करूया, कुंडीत लावूयात. तर मी अशा पद्धतीने आपलं झाड लावायला चालू केलं आणि झाड खूप छान पण दिसत होतं. पण हे आमची खालची बाग आहे. तर इथे ड्रॅगन फ्रूटचं पण झाड आहे, पायनॅपलचं एक झाड आहे आणि हे जे आहे हे काय आहे, स्पायरागस, तर मनी प्लांट वगैरे. तर ही सगळी झाडे नीटनाटकी करायची होती मला जरा, आणि दुसरी पण झाडे ॲड करायची होती. कुंड्या मेन म्हणजे एक्सचेंज करायच्या होत्या. तर काय झालं, बोलता बोलता मी काय केलं, कुंडीत तर झाडे लावलीत, पण मेन प्रॉब्लेम असा झाला, यामध्ये पाणी टाकलं की सगळं पाणी खाली निघून यायचं. अरे देवा, मग आता काय करायचं? तर मग मी परत ते लावलेली झाडे परत काढली आणि त्यातली माती ही सगळी काढून घेतली. तर इथं आम्ही बाल्कनीत आहोत, वर टेरेसवर. तर इथे जास्त खाली चिखल करून चालत नाही. तर मी एक असं घमेलं घेतलं, जे आपलं बाथरूममध्ये आपण कपडे धुण्यासाठी यूज करतो ते घेतलं आणि त्यामध्ये मी सगळी माती काढली, जेणेकरून खाली काही स्लॅबवर पसाराही होणार नाही आणि चिखलही होणार नाहीत. तर मी सगळी माती त्यामध्ये काढून घेतली आणि नंतर माती काढल्यानंतर कळलं की या कुंडीला खूप मोठे असे होल होते. तर आता हे होल जास्त मोठे असल्यामुळे यातून पाणी पटकन खाली जिरपायचं. तर मग आता काय करायचं? तर आधी माती काढण्याचा प्रयत्न केला. तर बऱ्याच कुंड्यांना असं होतं, प्लॅस्टिकच्या जर असतील तर त्याला खूप सारे होल दिलेलेच असतात. खूप सारे होल असतात. जवळजवळ 10-12 तरी, मोठी कुंडी असेल तर 9-10 तर होल 100%च असतात आणि 12 होल तर 100% असतात. तर या कुंडीला असेच 12 होल होते, मध्ये 2, साईडने 2. तर असे करून 12 होल होते. तर मग आता काय करायचं? तर ते आम्ही काय घरी पाडलेले नव्हते, ते ऑलरेडी इनबिल्ट होते. तर मग माती काढून घेतली सगळी आणि मग डोक्यात विचार चालू होता, आता काय करायचं आणि कसे आता हे होल बंद करायचे. मग अचानकच एक आयडिया डोक्यात सुचली, तीच आयडिया मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. काय होतं, आपण घरी असतो ना, तर आपल्याला समजत नाही की आता काय करायचं बाबा, पाणी तर कुंडीत राहत नाही, पाणी तर सारखंच जिरपतंय. मग अशा वेळेस काय करायचं, पाणी रोज घालते घरामध्ये बघायचं की आता दगड लावून पाहायचा. आता दगड जरी लावला तरी पाणी तिथून खाली येणारच आहे त्या होलमधनं, कारण दगड काय आपल्याला फेस टू फेस दगड भेटत नाहीत किंवा त्या मापाचेही दगड मिळत नाहीत, आणि दगड जरी असला तरी तो एकदम परफेक्ट ते बसणार नाही. तर मग दगड हा तुम्ही एखाद्या वेळेस सजेस्ट करू शकता, दगड त्या ठिकाणी, छोटासा दगड होलच्या ठिकाणी ठेवायचा आणि त्यामध्ये मग बघायचं चेक करून, पण ते होत नाही सक्सेस. तर काही ठिकाणी होऊ शकतं, तुम्हाला जसं पाणी हवं असेल तसं. पण हे बघा, इथं किती होल होते. आता एवढे होल असताना पाणी कसं राहील? माती असल्यावर पाणी जिरपतंच ना. तर मग काय केलं मी, त्याच्यानंतर मग आपलं लाकूड वगैरे टाकायचा प्रयत्न केला, लावायचा. पण ते काय होतं, कुंडी व्यवस्थित बसत नाही, मग त्याच्यामुळं ते पण ऑप्शन सोडून दिला. मग शेवटी काय केलं, प्लॅस्टिकचा कागदच घेतला. हां, माहिती आहे प्लॅस्टिकचा कागद हा नसतो चांगला म्हणजे झाडांसाठी, पण आपल्याला झाडं वर उगायचे प्लॅस्टिकमध्ये नाहीत. तर मग मी काय केलं, प्लॅस्टिकचा कागद घेतला आणि त्या होलमध्ये फिट करायला सुरुवात केली. तर मग 1-2 होल मला जेवढे पाहिजे होते तेवढेच मी मोकळे ठेवले आणि बाकीचे जे नाही पाहिजेत ते मी पॅक करून घेतले. तर अशा रीतीने मी पॅक करून घेतले ते होल, तर प्लास्टिकच्या सहाय्याने. यामुळे काय झालं की माझं जे मी कुंडीत पाणी टाकायचे ना, ते खाली जास्त जात नव्हतं. कुंडीत थोडा वेळ का होईना, जवळजवळ म्हणजे अर्धा दिवस किंवा 1 दिवस तरी कुंडीमध्ये राहत होतं. रोज रोज झाडांना पाणी घालायची गरज नव्हती, आणि रोज रोज पाणी घालून काय होतं की पाणी त्यातनं जे होल असतात ना त्यातनं माती वाहून जाते. तर त्यापेक्षा मग ही आयडिया आपली बेटर आहे की तुम्ही प्लॅस्टिकचा कागद लावा, तुम्हाला हवे असतील 2-3 असे होल तुम्ही ओपन ठेवू शकता आणि बाकीचे क्लोज करून टाकू शकता. तर ह्यासाठी माझा खूप वेळ गेला, पण मी ते केलंच, जाऊ द्या.
आपल्याला कसं आवड असल्याने झाडांची आपण करतो आणि दुसरीकडे इकडे तिकडे मन गुंतवण्यापेक्षा बरं आहे झाडात मन गुंतलेलं बरं आहे. त्याच्यामुळं मग आणि अशी मग मी काय केलं होल वगैरे लावून झाल्यानंतर ही जी माती आहे ना ती अशी फेकून मारायची असे जेणेकरून ते असं एकदम पॅक बसून जाईल. मी जर आल्यात टाकले असते तर ते पॅक नसतं बसलं म्हणून मी फेकून मारत होते त्या कागदांवर माती. तर तुम्ही पण असं तुमच्या घरी असं ट्राय करू शकता. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण बाल्कनी ते पूर्ण कुंडी अशी भरून घेतली. तर कोरफडीचं झाड आपल्याला माहिती आहे किती छान असतं आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी, परत पित्त वगैरे होत असेल तर त्यासाठी. तर इथे मी थोडासा प्लॅन चेंज केला. कोरफडीचं प्लांट लावण्याऐवजी मी इथे अस्पारागसचं हे प्लांट आहे, ज्याला की आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की याला स्प्रिंगर असं म्हणतात, पण त्याचं नाव जे मी इंटरनेटला सर्च केलं तर तिथे अस्पायरागस असं म्हणून आलं. तर ह्याला खूप अजून वेगळी नावं आहेत वेगवेगळ्या भागाकडे. तर हे प्लांट असं आहे, ह्याला कापावंच लागतं. तर हे काही सुट्टं होत नाही, याला बिया असतात. तर अस्पायरागसला तर हे पूर्ण मातीला त्यांनी आवळून घेतलेलं होतं. तर मला हे याच्यात 2 भाग करायचे होते. तर मी हाताने करण्याचा खूप प्रयत्न केला, चाकूने तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे शक्यतो 2 भाग केले. हे झाड शक्यतो कापावंच लागतं कारण हे काय सुट्टं होत नाही. आणि मग तुम्ही ह्याचं रिप्लांट पण करू शकता, ते कापून दुसरीकडे लावू शकता किंवा त्याच्या बिया आहेत ते पण दुसरीकडे लावू शकतात. तर हे खूप छान असं प्लांट दिसणारं प्लांट आहे आणि हे मला सगळ्यात जास्त असं आवडतं. तर मग मी याचं रिप्लांटेशन करायचं ठरवलं. पण त्याचं मी मग दुसरा भाग कट करायला चालू केला. तर तो कट करून झाला आणि तो मला लावायचा होता. पण त्यात काय झालं, आमची मम्मी आली होती, मग तिला मी तो लावायला दिला. हे झाड कसं डेकोरेशन, कार डेकोरेशन, फ्लावर डेकोरेशन जे असतं ना आपण करतो, तर त्यासाठी हे झाड एकदम उपयुक्त आहे. आणि तुम्ही थोडंसं लावलं तर ते फोमच्या वीट वगैरे भेटतात पाण्यात भिजवायच्या, त्यामध्ये लावलं तर ते खूप काळ हिरवं राहतं, लवकर पिवळं पडत नाही. तर हे असं प्लांट आहे. तर मी त्याचे 2 भाग केले आणि एक प्लांट मी त्यांना देण्यासाठी ठेवला आणि एक मी माझ्यासाठी लावला. तर आता ह्याला कटिंग वगैरे केल्यावर हे व्यवस्थित असं फुटणार, मस्तपैकी दिसणार. तर आणि नंतर परत मग हे ज्यावेळेस आपलं हे झाड खूप असं फुललं, ह्याला खूप असे पाणी येतील, त्यावेळेस परत हे झाड आपण काय करायचं, मधून कट करायचं आणि त्याचं परत रिप्लांटेशन करायचं. म्हणजे आपल्याकडे झाडेही खूप होतील, आपल्याला काही बाजारातून झाडे आणायची वेळ येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की झाडं जास्त वेळ कुंडीत राहिली किंवा कुंडीतच जास्त वेळ झाडं राहिली तर ती काय होतात, खराब व्हायला चालू होतात. आणि जर तुम्ही बागेत लावली किंवा मातीत लावली डायरेक्टली तर ती झाडे नवीन फुटतात, एका शेजारी एक फुटतात. तसं कुंडीत तशी जागा नसते त्याला फुटायला. तर ती झाडे काय होतात, जितक्या वेळ चालतात तितक्या वेळ त्याच्यानंतर ती झाडे जळून जातात, कुंडीतली झाडे. खूप जणांचं असं झालं असेल. तर मग काय करायचं की रिप्लांटेशन हे झाडाचं नेहमी ठेवत राहायचं. झाड जळालं तरी तुम्हाला वाईट वाटणार नाही की बाबा हे झाड जळाले. आणि मग त्याच्यानंतर आता ही दुसरी कुंडी होती, ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं आलेलं. मग मी काय केलं, ह्याच्यातली थोडी माती वगैरे हलवली आणि मग आता माझ्याकडे आता सध्या वर काही नव्हतं, सगळ्या वस्तू आहेत पण त्या खाली होत्या बागेत आणि मला खाली जायचं खूप कंटाळा आला होता. त्याच्यामुळं मी काय केलं, आपलं साधं मी कात्री आणलेली होती, त्या कात्रीनेच ही माती हलवायला चालू केली. तर या कात्रीनेच अशी माती खालची वरची खाली करून घेतली. आणि आता ह्या झाडांना खत टाकायचं म्हणजे सर्वात रासायनिक खत आहे ते आपलं शेणखत. याच्यापेक्षा चांगलं कोणतंही खत तुम्हाला मिळणार नाही या पृथ्वीतलावर. तर ज्यांच्याकडे असेल अवेलेबल त्यांनी हे जरूर टाकत जा झाडांना, कारण खूप छान असे झाडं इतकं खूप ग्रो करतात ना. तर मला असे पैसे घालून वेगळं काही खत आणायची काही गरज नाही किंवा औषध आणायची गरज नाही. शेणखत घातलं खूप झालं झाडांना आणि किती थोडं जरी घातलं तरी खूप छान झाडे येतात. तर हे बघा असं आपण अशी माती दरवेळेस झाडांची हलवून घेतलीच पाहिजे, खालची वरची खाली. तुमच्याकडे जरी प्लांट लावलेलं असेल तरी त्याच्या आजूबाजूची माती हलवणे किंवा खुरपणे असंही म्हणता येईल.
ते केलं गरजेचं आहे. तर इथे मी 1-2 झाडं लावायची कोरफडीची. मला 1-2च सांगितलं होतं, सजेस्ट केलं होतं, कारण की एक लावलं तरी आपण ज्या खूप वेळेस मोठं होतं. पण घरामध्ये ही जरा प्लांटेशन एक करतो लावणं किंवा म्हणजे मला काही बागेमध्ये बरोबर करतो वाटलं नाही, कारण की त्यावेळेस छोटी आपल्याला कुंडी ते दिसत होती मातीचा म्हणून मी राडा 2-3 वगैरे लावले. बघून काही म्हटल्यानंतर आवडत परत नाही उपटून करायला. काढता येत झाडं. पण ज्यावेळेस आपण तर सुरुवात मी करतो ना 2-3 कुठून का मस्तपैकी होईना झाडं लावली होती. आणि प्लांट आणि लावायला, त्यावेळेस आपल्याला इथं 3 वाटतं अरे झाली, वा, अजून एखादे हे 4 प्लांट असे. म्हणजे लावणं म्हणजे तर खूपच छान आहे. इथं मी माझ्या जसं लहान झाडांचं बाळाला आपण प्लांटेशन वाटत तसं करून ह्या घेतलं प्लांटचं होतं. पण आहे. आणि जसं काय जसं वाटतं ना करायचं, तसं कधी तसं पण आपण आनंद ज्यावेळेस आपल्याला झाडं खूपच लावतो जास्त त्यावेळेस होतो. त्याला पाणी तर जास्त हे घालायचं प्लांटेशन नाही. मला करायला खूप एकच आवडतं. तुम्ही पण करत जा. मग घालायचं ज्यांना किंवा असं अर्धा डिप्रेशन मगच वगैरे घालायचा. येतं ना पार त्यांनी जरा कुंडी भरेल ह्याच्यामध्ये असं लक्ष काही घाला. करायचं नाही. नाही म्हणून तर काही अर्धा काम मगच नाही पाणी म्हणून घालायचं. तरी तुम्ही त्याच्यानंतर ही मनी करत राहा. प्लांटची कुंडी होती. मनी प्लांट तर आपल्या मनी दारात प्लांटची खूपच छान पानं पण दिसतो. खूप छान दिसत होती. आणि जो कुठं पण असू द्या घरावर तुम्ही लावू शकता, त्याचा वेल चढवू शकता, किंवा तुम्ही इंडोर प्लांटमध्ये पण मनी प्लांटचा यूज केला जातो. तर ह्या माझं असं होतं, मी एक प्लांटेशनमध्ये काचेची माझा खूप बॉटल होती, टायमिंग त्याच्यामध्ये गेला. मनी प्लांट जवळजवळ लावलं माझे होतं. तर ते काय झालं 1 की तासाच्या वर माझा हा टायमिंग गेला. तयार पण झाल्या माझा तो होत्या त्यामध्ये. तेवढाच तास म्हणजे काचेची बरं बॉटल राहिलं. काय असते ना, होतं त्याच्यामध्ये दुपारची मी पण ते झोप घेतली मनी ना प्लांट लावलं होतं. मला काही तर समजलं नाही ह्या संध्याकाळी आळ्या झोप येत नाही. कशामुळे झाल्या, त्याच्यामुळे काय मी झाल्या. तर मग मी दुपारचं ते जगण्यासाठी असं घरामध्ये काहीतरी बेडरूममध्ये काम न करत ठेवता ते होते. प्लांट काय तर केलं की बाहेर ठेवलं. मग हे आळ्या थोडंफार वगैरे चिखल चांगल्या होतच नसतं ना होतं आपल्या बाल्कनीत, पण नशीब माझं असं आणि की झाडासाठी तेवढ्यात कसं काय वरून तयार पाऊस झालं काय आला. माहिती. पाऊस आल्यानंतर माझी तर बाल्कनी मग धुवून ते निघाली प्लांट मी आणि बाहेर ठेवलं. मस्तपैकी आणि आवडूनही मग इथे झाली. पण काय झालं आणि हे की थोडंसं हे चिखलाचं काही पाणी काही होतं, आहेत ते ना, चिखलाचं मनी म्हणजे प्लांटचा जो ह्याचंच वेल मनी आहे याला प्लांटचं आला होता, खूप वेल फुटले होते. तर त्याच्यात ना मातीचं वगैरे झालेलं, मग मी तेच सुकला थोडंसं होता. असं तेजी टाकलं काय त्याच्यामध्ये. म्हणतात ना, तेजी टवटवी. आणि आमचा आता तर मनी प्लांट व्यवस्थित अजिबात अशी तयार करून नव्हती. तर हे झालेला मनी आहे. प्लांटचे जे वेल होते ना, ते सुकलेले होते. मग मी आणि काय होतं की झाडं लावण्याची इच्छाही आपल्याला पावसाळ्यातच होते, कारण पाऊस चालू असतो, सगळीकडे हिरवेगार दिसते आणि आपल्यालाही वाटतं आपल्याही दारात हिरवंगार असावं, आपल्याही आजूबाजूला हिरवंगार असावं, खूप छान दिसावं आपलं घर. आणि मेन म्हणजे घराची शोभा ही झाडांनीच होते. तुम्ही कधी बघा, किती मोठं घर असू द्या, कितीही चांगलं घर असू द्या, पण तिथे जर हिरवेपणा नसेल, हिरवंगार झाडे वगैरे नसतील, तर ते घर दिसायलाच बेचव दिसतं. आता ते खायचं नाही म्हणा, पण देखणं दिसत नाही ते घर. अशा पद्धतीने आपण आपल्या घराच्या भोवती नारळाची झाडे, चिक्कूची झाडे, आंब्याची झाडे अशी लावलीच पाहिजे, ज्यांना जागा आहे त्यांनी. आणि हे इंडोर प्लांट तर लावली पाहिजे. तर हे प्लांट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन कशाचं आहे ते. तर त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपल्याकडे पोर्चुलाचं प्लांट आहे, तर ते पोर्चुलाच्या प्लांटसाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया. तर मी इथे की असं स्क्रूड्रायव्हरने होल पाडायचा प्रयत्न करत होते, पण तो पडला नाही, तर जाऊ द्या.